देवारा जो आहे तो इकडे सरकव किंवा वरती ठेव. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज आहे मंगळवार आणि आज खूप सारी कामं पेंडिंग ठेवलेली आहेत मी, ज्याच्यामध्ये घरातलीच आहेत. तर आता पॉलिश करणारे आलेत. डोअर पॉलिश करायचा होता, ऊन पडलं नव्हतं म्हणजे राहिलं होतं खूप गोष्टी, तर ते करायचं चालू आहे. सेफ्टी डोअरचं चेंजेस जे अजूनही पेंडिंग आहेत तर ते होतील. मॉस्किटो नेटवाल्यांना आज यायला सांगितलेलं, ते अजून काय आलेले नाहीत. बघू येतात की काय करतात. TV काल जोडला गेलेला नाही कारण तो OLED आहे, त्याच्यामुळे त्यानं तो पार्टच काय आणला नव्हता, काय इन्स्टॉलेशनचा पार्ट असं काहीतरी तो बोलला नाही. आज येतो बोललाय, तर तो अजूनही आलेला नाही आहे. ही छोटी मोठी कामं करून घ्यायला होते. तर त्यासोबतच जिथं वॉश बेसिन आहे ना, सिंक आहे ना, तर सिंकचं ते पाणी पडते, तर तिथं साईडलाच थोडं ड्रेनेज टाईपमध्ये काहीतरी ठेवलं, म्हणजे पाणी जायचं काहीतरी प्रॉब्लेम असेल तर ते करता यावं असं काहीतरी. तर तिथं पण काहीतरी झालं, त्यामुळे प्लंबरला पण बोलवले. मज्जा वाटते हे सगळं करताना, पण ठीक आहे, सगळ्याच गोष्टीतून काही नाही काहीतरी शिकता येतं. आरव गेला स्कूलला, त्याला पाठवलं शाळेला. आणि आता मेन माझं टेन्शन गेलं की त्याला खूप त्रास व्हायचा, म्हणजे 3-3 तास त्याला, म्हणजे सकाळी 3 तास उठल्यापासून आणि संध्याकाळचे 2 तास त्याचे एक्स्ट्राचे वाचले, कारण ते सगळे ट्रॅव्हलिंग आणि ह्याच्यामध्येच जात होते. अभ्यासावरती इफेक्ट पडणार आहे, कारण 20 तारखेपासून त्याची सेमिस्टर सुरू आहे, पहिली जी आहे ती, त्यासाठी. बाकी छोटी मोठीच कामं, पडदे वगैरे कालचं सगळं झालं आहे. त्यांना पूर्ण जे पडदे हवे, जसे हवेत ते सगळं झालं आहे. त्यात एक 10 ते 12 दिवस लागतील यायला. मॅट्रेसेसचं पण सेम. आणि मग खूप जणी हे पण असेल की सचिन दादा कधी येणार आहेत किंवा बाबा कधी येणार आहेत, तर ते येणार आहेत नेक्स्ट वीकमध्ये. आता यायचं होतं त्यांचं सॅटर्डेला, पण असं झालं की त्यांचे जे काय म्हणते त्याला ट्रेनिंग आहे, तर ते ट्रेनिंग बरोबर नेक्स्ट वीकमध्येच आलेत आणि ते त्यांना मिस करून जमणार नाही. त्यामुळे फ्रायडेची तिकीटं कॅन्सल करून आता नेक्स्ट वीकची केलेली आहेत त्यांनी, त्यामुळे तेव्हा येतील. आणि तन्वी पण येतो बोललेली आहे, बघू आली तर बरं होईल जरा. तर मग बघू काय काय करतात, येतील. आणि बाकी सगळ्या गोष्टी तर मी अपडेट करेन. आता बाबा यायच्या अगोदर त्यांची पण रूम मी आवरून घेणार आहे, आज किंवा उद्या किंवा परवा 1-2 दिवसामध्ये करून घेईन. आज जाऊन मला परत बाजारातून पण जाऊन यायचं आहे, भाज्या वगैरे काय काय आणायच्या आहेत. काही गोष्टी आरवसाठीच्या फ्रूट्स वगैरे द्यायचे, ते पण आणायचे. 2-3 दिवस ह्याच्यातच गेले, पण आज जमते की नाही माहीत नाही, कारण आज मंगळवार बंद असतं गडिंगलंच. त्यामुळे बघूया कसं जमलं तर जाऊन येईनच, ते तर आपल्याला ब्लॉगमध्ये कळालं. सो चलो. चहा घ्या, आमच्या घरातला पहिला चहा लुफ्त उठाइये चाय का. सेफ्टी डोअरचं हे खालून असं लावलेत. आता राहू देत, हे जे आहे असं प्रॉपर. अजून याचं पॉलिश व्हायचं आहे. आता आज याचं पॉलिश केल्यानंतर दरवाजा असा दिसतो. पॉलिश केल्यानंतर हे पण पॉलिश झाले. आता वरचं सेम असंच पॉलिश करायचं आहे, दोन्ही साईडचं. असं आता अजून कचरा पडला, उद्या अजून यायचे ते लोक, उद्या परत सकाळी धुवून काढायचं आहे. कलर वगैरे करणं बाकी आहे. इथून हे सगळं डाग पडलं, ते इथं हे कोणी लावलं का, हे ब्ल्यू कलरचं हे कोणाचं लागलं जाते तरी. होय चालले सो पुसल्याबरोबर चालले गेलं. TV काय अजूनही आलेला नाही आहे, आता कधी लागतोय काय माहीत हा TV. उद्या तरी, आता परत बोललेत उद्या. तर त्याला म्हटलं मी बाहेरून जाऊन आले, बाजारातून भाजी वगैरे घेऊन जराशी. आत्या, साक्षी, पराग बाळांना घेऊन आले होते. थोडा वेळ बसलो, ते पण लोक गेले आता. आणि आजच्या कमेंट सेक्शनमध्ये मी खूप कमेंट अशा बघितल्या की देवारा जो आहे
तो इकडे सरकव किंवा वरती ठेव. फ्रीज जे आहे ते इथे फ्रीज नाही बसू शकत. फ्रीजची उंची फार आहे आणि हे असं आहे तर ते तिथे नाही बसू शकत. आणि मी जेव्हा घरात पहिल्यांदा इथं आली होती ना तर तेव्हा मला पहिल्यांदा तेच आलं होतं की फ्रीज इकडे हे करायचं इकडच्या साईडला आणि देवाराचं दुसरीकडे कुठे बघायचं, पण इकडच्या साईडला देवारा नाही करू शकत एकतर, कारण वास्तूच्या दृष्टीने ईशान्य कोपरा हा. आणि खूप आधीपासून आम्ही म्हणजे माझ्या घरी सुळ्यालासुद्धा किचनमध्येच देवघर ठेवलेलं आहे आणि इथे सुद्धा किचनमध्येच देवघर आहे. आणि बहुतांश ठिकाणी मी जिथे म्हणजे माझ्या ओळखी तिथं किचनमध्येच देवघर आहे आमचं. आणि मला असं होतं माझ्या मनात की मला देवघरासाठी वेगळी अशी खोली पाहिजेत, पण ते समहाऊ इथे पॉसिबल नाही होते. वरती पण नाही ठेवू शकत आहे. म्हणजे मी बाजींना जेव्हा पहिल्यांदा आल्यानंतर दाखवलं फिरून, त्यांना म्हटलं की देवघर इथे आहे म्हणून सांगितलं. मग ते काही प्रॉब्लेम येणार नाही का हे वगैरे, तर ते काय बोललं दरवाजा तुम्ही करून घ्या देवघराला, त्याच्यामुळे घरी नॉनव्हेज जरी केलं किंवा असं काय महिन्यातले काही दिवस असेल तर तुम्ही ते बंद ठेवू शकता तसे. आणि काही दिवस पूर्ण दिवस पण देवारा ओपन नाही, बंद. सकाळची पूजा थोडा वेळ झाला, संध्याकाळची पूजा थोडा वेळ झाली की तुम्ही बंद ठेवू शकता देवारा म्हणून सांगितले त्यांनी. आणि मी त्यांना 2-3 वेळा विचारलं की इथेच ठेवू का किंवा दुसरीकडे कुठे करू शकतो का, तर ते बोलले वास्तूच्या याने इथेच बरोबर आहे असं म्हटले. त्याच्यानंतर ती जागा मी फिक्स केली. आता वरती जे आहे ना हॉलमध्ये, तर वरती कसं होणार, प्रत्येक देवघर असं खाली मेन ह्याच्यामध्ये असलेलं बरं वाटतं. आणि मला हॉलमध्ये पण करायची इच्छा होती, पण हॉलमध्ये पण कसा इश्यू आहे की इथे आल्यानंतर ही पूर्व दिशा आहे इकडची, ही पश्चिम दिशा पडते. पूर्व दिशा इथे जर करायचं म्हणजे इथे टी व्ही बघितली येणार आणि इथे जर ही खिडकी नसती तर मी इकडच्या साईडला केलं असतं, पण ते वायव्य दिशा होती ती. आणि आपल्याकडे ईशान्य दिशेला असतं तर मग ते किचनच्या आहे ना तिकडे पडतं. किंवा इथे जरी जागा असते म्हणजे एंट्री केल्यानंतर इथे थोडीशी जागा असते तर इकडच्या साईडला मी केलं असतं. पण ठीक आहे, श्रद्धा महत्त्वाची. बाकी होती इच्छा, पण ठीक आहे, इथे जर यायचं असेल तर नगर ते इथेच येणार. बाकी बघू, मी हॉलचं पण सजेशन चांगलं दिलं. मी एकदा विचारून बघते, चेंज करता आलं तर इथं फ्रीज राहू शकतो. बेस्ट ऑप्शन होतं की इथे फ्रीज राहिलं असतं, पण परत पाणी आणि हे ते त्याच्यामुळे बघू, तो एकदा ऑप्शन विचारून बघते. पण एकदा देवघर इथं झालं म्हटल्यानंतर ते कितपत योग्य ठरेल असं वाटत नाही मला. तरी पण खूप छान छान सगळ्यांनी सजेशन दिले, त्याबद्दल थँक्यू. आणि पॅन्ट्री युनिटचं वगैरे पण जे ठरवलं, आता बहुतांश गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे तोडफोड अशी करू शकत नाही. बऱ्याचशा गोष्टी विचार करून केला, पण काही सजेशन खूप चांगले होते. म्हणजे हे फ्रीजचं ज्यांनी दिलेलं ना इकडे ठेवलं असतं किंवा हे, तर ते सजेशन खूप छान होतं, मला आवडलं ते. इथे मला पण ते इच्छा होती की इथे ठेवायचं फ्रीज, पण ही जागा खूप ब्लॉक होते आणि ही उंची जी आहे ना तर त्याच्यामुळे थोडासा इश्यू होतो. म्हणजे इकडंच सरकवलं तर ते इकडं जातं सर, त्यामुळे ते मला एंट्री घरात जेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हा वाटलं की फ्रीज अरे इथे राहणार, कारण त्यांनी इथे दिलं फ्रीज, तर ते मला आवडलंच नव्हतं बिलकुल. इथे थोडंसं डायनिंग किंवा हा स्पेस मला रिकामी पाहिजे होता. पण ठीक आहे, इथे ॲडजस्टमेंट करते मी, एवढं काय नाही. आणि हॉल इथून मोकळाच आहे त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. डायनिंगचं इथे मी म्हटलं होतं की इथे जे आहे ना तर इथे फोल्डेबल बाबांसाठी हे करायचं, पण हा स्पेस पूर्ण हे होतो केल्यानंतर. इथला जर दरवाजा दिला नसता तर मी देवारा इकडे घेतले असते, एकदम सेपरेट आणि थोडा मोठा झाला असता आणि प्रॉपर झालं असतं सगळं. पण इथे त्यांनी दरवाजा दिलेत. युटिलिटीला इकडून पण जायला दरवाजा, बाबांच्या रूममध्ये पण जायला दरवाजे. पण जर कोणी नंतर हे असं झालं तर प्रत्येक वेळेला बाबांच्या रूममधून जाणं ते बरोबर वाटत नाही. म्हणून मग तर मला डोक्यात आलं की हे क्लोज करून घ्यावं आणि देवारा असं इकडे सरकवावं. पण नंतर नको म्हटलं, फ्युचर याच्या दृष्टीनं बाबांची प्रायव्हसी किंवा बाबांना ते थोडंसं डिस्टर्बिंग होईल म्हणून. तर असं हे झालेलं आहे आता. आणि राजश्रीने ते शेंगदाणे जे आहेत ते भाजून ठेवत, का तर शेंगदाण्याच्या पोळ्या करून देणार आहे. आणि मी गूळ आणायची विसरले बाजारात गेल्याने. आज जरा जाऊन बघितलं आजूबाजूला कुठं काय कसं होऊ शकतं, काय गोष्टी काय मिळू शकतं ह्यात. हळूहळू ओळखी होतील. आता इथं काय ओळखीचेच आहेत खूप सारे लोक, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. साईडला इकडे समोर वगैरे ओळखीचे, त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. तो आता फ्रेश होते, जरा देवाजवळ दिवाबत्ती केले. चल, आम्ही आरोचा अभ्यास घेत बसले. त्यांच्या आता टेस्ट घेतात मध्ये दादाचा. आणि नरेंद्र आलेले आहेत कारण राजश्री उद्या निघणार आहे जासाठी. तर राजनंदिनी म्हणजे थांबले पप्पा दिसल्यावर. ए शोना, राजनंदिनी कोण आलंय? आरो सुपली आहे बळ पायाला. आरो सुपली आहे पळायला. आरो सुपली आहे. काय पोरगी, पप्पा आल्यावर खुश. अब मेरे पापा आ गए, मैं किसी से नहीं डरती.
पण ती भरपूर नरेंद्र 2 दिवसामध्ये भरपूर चेंज आहे. तिचं माझ्यासोबत किती वेळ बसलेली ती दुपारी. पी दे. कोण आलंय? हाय हाय. आता ना म्हणजे पहिल्यांदा आज मी बाजारात इथे गेले होते. आल्यापासून मी गेलेच नाही, कारण घरातले काही ना काही कामं चालूच होते. तर उद्या पण काही कामगार आहेतच काम करायला. छोटं मोठं काम काही ना काहीतरी राहतच आहे. तर मग जसं मी म्हटलं की सचिन लवकर येणार ते परत. मग त्यांचं त्याला म्हटलं बाबांना तरी पाठवून द्या अगोदर पुढे, आणि बाबांनी तन्वी तरी येते काय बघा, नंतर बाबांना तरी पाठवून द्या म्हटलं पुढे, नंतर तुम्ही तुमचं काम आवरलं की या म्हटलं. तर म्हटलं ठीक आहे. मग मी तर वाट बघायला कधी एकदा सगळे येतात वगैरे असं तसं करून, कारण घर पूर्ण जेव्हा वास्तुशांती झाली होती तेव्हा तर नॉर्मल होतं, एवढंसंही तयार नव्हतं. पण हे जे आहे हे बेड बॅग वगैरे ते आता रात्री ह्या मंथ एंडिंगपर्यंत होईल. म्हणजे कुशन्स वगैरे सगळं किंवा हे सगळं लावून वगैरे ह्या मंथ एंडिंगपर्यंत सगळं तयार होईल. आता वरती इथं आले, वरच्या रूममध्ये एकदम म्हणजे इथलं सगळं खूप शांत असं आहे. म्हणजे आवाज बिलकुल नाही जास्त असा, दिवसभर थोडाफार असतं पण शांताने. आज बाजारात जेव्हा गेले होते कधी आत्याकडे तेव्हा तिकडचाच एरिया फक्त माहीत असतो. आत्या जिथं राहते तर इकडच्या साईडला कधी नाहीच, किंवा बाजारात पण एवढं कधी येणं होतच नाही आमचं. आत्याकडे आले की आम्ही तिथंच राहायचो, बाजार कशाला कोण काय येते. पण म्हटलं आज जरा माहिती करून घ्या की काय काय कुठं मिळतं, भाज्या कुठे मिळतात ते माहीत होतं मला, कारण आत्यासोबत कधी कधी यायचे मी बाजारात. आणि बाकी गोष्ट तर आज मी आयब्रो करून घेऊन आले. मला वाटतं वास्तुशांतीच्या वेळी काहीतरी मी केलं, त्याच्या आधी पण 5-6 दिवस आधी महिना झाला असेल, त्याच्यानंतर केलेच नव्हते. त्यामुळे आयब्रो सोनू छान करायची, सोनूचे मला आता आठवते, म्हणून मी कधी आता मुंबईला गेल्यानंतर परत करायचं म्हणून थांबलेले. पण इथे जिथे गेले होते ना, JH सलून, जे जावेद हबीब वगैरे काहीतरी म्हणतात, मला एवढं माहीत नाही, ते एक फेमस काहीतरी आहे. मी सर्च केलेलं गडिंग्लजमधील फेमस सलून किंवा गडिंग्लजमधले सलून असं म्हणून टाकलं तर ते एक दिसलं मला. म्हणजे मेन बाजारात होतं म्हटल्यानंतर ते बरं पडेल म्हटलं. तिथे गेलं तर तिने केले ते आयब्रोज. मी म्हटलं फक्त एक्स्ट्राचे असतील तेवढे क्लीन कर, तर तिने केलेत व्यवस्थित. त्यामुळे आता आयब्रोजचं टेन्शन गेलं मला. आणि मुंबईत गेलं तर म्हणून मी विचार केला अजून वाढदेत, पण म्हटलं आता शूट वगैरे काय काय करायचं असं त्याच्यात दिसतील म्हणून मी केलंच नव्हतं. आणि लाईट्सचं हे चांगलं आहे आता, म्हणजे शूट वगैरे करताना बरं पडतं. आता बाबांची वाट बघते. सचिन तरी नेक्स्ट वीकमध्ये येतीलच. आता बाबा 2 दिवसामध्ये येतील इकडे, त्यामुळे ते आले की जरा घर अजून भरल्यासारखं वाटेल. आणि कोण ना कोणतरी येत राहणारच. मम्मी आत्या वगैरे आता मगाशी आलीच होती, ती म्हणाली काय असेल कधी असेल तरी कॉल कर, मी येतेच आहे. लोक भरपूर आहेत तिथं, त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही आहे कुठल्या गोष्टीचं. थोडंसं असं हे वाटायचं अरे आपण असं घरात जिथं होतो किंवा असं हे ते वेगळं होतं. आणि आठवण पण येते मुंबईची फार, म्हणजे फार घराची खूप आठवण येते. आणि काय माहीत असं ते असं असंच म्हणजे काल रात्री असं वाटत होते किती हे होतं, आणि असं वाटत होतं की इकडं आलो आहे खरंच, कशासाठी आलो असं एका वेळेला व्हायचं. किती निवांत शांत होतं, म्हणजे सगळं हाताशी वगैरे यायचं, सगळ्या गोष्टी असं होतं आणि निवांत होतं असं वाटायचं. पण एका पॉईंटला असं वाटलं की आता पण तिथे जे म्हणजे सगळ्या बिल्डिंग्स वगैरे बनत आहेत, सगळ्या चाळी वगैरे तुटत आहेत, तर कधी ना कधी ते होणारच होतं आणि आम्हाला तिथे मिळणार नाही. जर आम्हाला दुसरीकडे कुठेतरी जावं लागलं असतं, परत हा सगळा इश्यू आलाच असतं की स्थलांतरित होणं, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी. आणि हळूहळू होईल. सचिनचं पण ट्रान्सफरचं चालूच आहे त्यांचं. एक झालं होतं आत्ता, म्हणजे ह्या सॅटर्डेला त्यांना मिळाली पण होती ऑफर जी होती ती इकडची, पण थोड्याशा गोष्टीमुळे राहिलं ते परत. त्याच्यामुळे मग आमचं प्रयत्न तरी चालूच आहे, लवकर लवकर ते पण कंप्लीट होऊन जाईलच. मग बघू कधी होतं ते, स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर होऊ दे तेवढंच. हां, तर मग आता आवडते आणि त्याच्यानंतर आपण ब्लॉग जो आहे तो एंड करूयात.